हाय नमस्कार, मी सुनीता तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी, केलेल्या कमेंटसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. तर व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईकही नक्की करा. व्हिडिओला लाईक करण्यासाठी किंवा सबस्क्रायबर करण्यासाठी कुठलेच चार्जेस नसतात, अगदी फ्री असतं. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कमेंट होती की ताई तुझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का? कारण आपलं जे काही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी आपल्याला 1 वर्षाचा कालावधी असतो. त्या 1 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्यावं लागतं. आणि मी 25 डिसेंबर 2024 या दिवशी मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला होता. तर मग आता 2025च्या 25 डिसेंबरला माझं 1 वर्ष कंप्लीट झालेलं होतं. पण माझं 1000 सबस्क्रायबर तर कंप्लीट झालेलेच होते, पण वॉच टाईम मात्र कंप्लीट झालेला नव्हता. आणि त्याचंच मला खूप जास्त टेन्शन आलेलं होतं की अरे आता कसं होईल, माझा वॉच टाईम जर कंप्लीट नाहीच झाला तर आता काय होईल आणि का मला दुसरं चॅनल ओपन करावं लागेल आणि इतकी माझी वर्षभराची मेहनत वाया जाईल का? हे सतत प्रश्न माझ्या मनामध्ये चालू होते आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मला तितका जास्त उत्साहही येत नव्हता. कारण ज्यावेळेस आपण काहीतरी मेहनत करतो आणि त्यावेळेस जर आपल्याला असं काही वाटत असलं तेव्हा मात्र आपलं जरा मूड ऑफ होतो. तर तसंच काहीसं झालेलं होतं आणि ज्या गोष्टींची मी वाट बघत होती आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी, तर खरंच माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. यूट्यूबवरती आता बरेचसे व्हिडिओ असतात, येतातही की आपलं 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच टाईम कंप्लीट झाला की आपलं चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं. चॅनल तर आपलं मॉनिटाईज होऊन जातं, पण जो 4000 वॉच टाईमचा आपल्याला क्रायटेरिया आहे ना, तो कंप्लीट केल्याशिवाय आपली अर्निंग चालू होत नाही. तो आपल्याला काहीही करून 1 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे 365 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट करून घ्यायचाच असतो. हे खास करून म्हणजे एक आपली परीक्षाच असते. जसं आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो तर आणि ज्यांच्या कोणी ओळखीचे असतील यूट्यूबर त्यांच्यासाठी जरा कोणी मदतीला असलं तर बरं पडतं. पण ज्यांचं काही ओळखीचं नाही आहे अजिबात, माझं तर कोणीच नाही, माझ्या नात्यांमध्येही कोणी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं नाही आहे किंवा असं ओळखीचंही कोणी नाही आहे, फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे कोणीच नव्हतं. नवीनच होतं हे माझ्यासाठी यूट्यूब चॅनल ओपन करणं. म्हणजे यूट्यूब चालू करायची इच्छा माझी खूप दिवस आधीची म्हणजे खूप वर्ष आधीची होती. जवळजवळ 4 वर्ष झाले असतील मी यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी. मला खूप जास्त हौस होती म्हणजे की आपलंही चॅनल पाहिजे, आपल्यामध्ये आहेत काही गुण किंवा आपण करू शकतो सगळं नीटनेटकं वगैरे व्यवस्थित. आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपणही असं करू शकतो, व्यवस्थित छान क्लिनिंग वगैरे सगळं काही आपलं आहे किंवा कुकिंग वगैरेचंही. तर तसं आपल्याला वाटत असतं. पण यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी फॅमिलीमधून सपोर्ट हवा तरच आपण हे करू शकतो, नाही तर मग काही शक्य नाही आहे ह्या गोष्टी करणं. तर त्याच गोष्टींसाठी मला माझे मागचे 3 वर्ष माझे वाया गेले नाही तर आतापर्यंत माझं अर्निंगसुद्धा चालू झालं असतं आणि कुठे चॅनल पोचलंच असतं. कारण कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक यूट्यूबवरती जास्त प्रमाणामध्ये यूट्यूब बघत होते, त्यामुळे जरा जास्त फायदा झालाच असता माझा. पण असो, कुठलीही गोष्ट वेळेच्या आधी आपल्याला मिळत नाही किंवा वेळेच्या आधीही शक्यही नाही आहे. पण आता माझ्या मैत्रिणीने ओपन केलेलं होतं चॅनल, तर तिचं बघून मग मी शेवटी कुकिंगचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली होती. सुरुवातीला माझे सगळे व्हिडिओ आहेत ना ते कुकिंगचेच आहेत. असे डेली ब्लॉगिंग नव्हते, फक्त कुकिंगचं मी करत होती आणि त्यामध्ये मी माझा चेहरासुद्धा दाखवलेला नव्हता. असंच नुसतं कुकिंग दाखवत होती, फक्त हे बनवलं ते बनवलं असेच माझे व्हिडिओ आहेत. तुम्ही जर बघितलेले नसतील तर बघा आधी. आणि तशीच मी सुरुवात केलेली होती. तर तशीच हळूहळू सवय होत गेली आणि मग मी डेली व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली, डेली ब्लॉग आपले. तर मग त्यांना बऱ्यापैकी व्ह्यू माझे येत गेले आणि मग वॉच टाईम जो आहे तो वाढत गेला. माझा सुरुवातीला 1700 वॉच टाईम तर माझा 3 महिन्यातच कंप्लीट झालेला होता.
पण जेव्हा मी उन्हाळ्यामध्ये गावाला गेली ना, त्यावेळेस माझं बऱ्यापैकी व्हिडिओ बंदच झाले. म्हणजे 8 दिवसातून एखादा व्हिडिओ टाकला तर टाकला. गावी मी महिनाभर होते. महिन्याभरात मी 3-4च व्हिडिओ बनवलेले होते. त्यामुळे माझा आधीचा जो वॉच टाईम होता ना, तोही जरा कमी होत गेला. आपण जर रेग्युलर व्हिडिओ नाही टाकले तर आपला जो वॉच टाईम आहे ना, तो घटत असतो, कमी होत असतो. तर तसंच मग काय झालं आणि तिकडनं आल्यानंतरही महिनाभर तब्येत वगैरे बरी नसल्यामुळे मग परत तो 1 महिना माझा वाया गेला. 1 महिनाभर अजून असेच अधूनमधूनच व्हिडिओ टाकत होती. नाहीतर आधीच माझं 1 वर्षाचा आतमध्ये वॉच टाईम कंप्लीट कसंही करून झालाच असता. आणि राहिला प्रश्न 3000 वॉच टाईम आणि 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचा, तर ते माझे ऑक्टोबरमध्येच झालेले होते. दसऱ्याच्या दिवशीच माझं ते 3000 वॉच टाईमचा एरिया कंप्लीट झालेला होता आणि 1000 सबस्क्रायबरही कंप्लीट झालेले होते माझे. दसऱ्यानंतर मात्र मग व्हिडिओमध्ये थोडाफार गॅप आला आणि त्यामुळे मग हळूहळू वॉच टाईम जो आहे तो पुन्हा कमी व्हायला लागला. परत डिसेंबरमध्ये पाहुणे वगैरे घरी आलं गेलं. आपण यूट्यूबवरती नवीन असल्यामुळे काही वेळेस आपण प्रत्येक ठिकाणी कॅमेरा घेऊन शूट करणं वगैरे, घरात कोणी आलेलं असलं तर मग शक्य होत नाही. अशामुळे माझेमध्येही बरेचसे दिवस 15 दिवस माझे डिसेंबर महिन्यामध्ये तसेच गेले. यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी मला 1 वर्ष कंप्लीट होऊन गेलं. 25 डिसेंबर येऊन गेला आणि त्यानंतरही मग हळूहळू आपला जो वॉच टाईम आहे ना, 1 वर्ष जर आपले कंप्लीट झाले 365 दिवसांमध्ये, तर ते 1 वर्ष आधीचा जो काही दिवस असतो तेव्हा आपण जे काही व्हिडिओ टाकलेले असतात त्यांचा जो वॉच टाईम आहे ना, तो आपला मायनस होत जातो. म्हणजे आपला मागचे 365 दिवसाचा जो वॉच टाईम आहे ना, तो काउंटिंग केला जातो त्यानंतरचा. तरीही मी विचारात पडले की अरे माझा वॉच टाईम कमी का होतोय? तेव्हा मी असेच यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे बघितले. तेव्हा माझं लक्षात आलं की अरे ह्यामुळे आपला वॉच टाईम जो आहे तो कमी होत आहे. 1 वर्ष आधीचा जो आपला वॉच टाईम आपण कमवलेला असतो ना, तो आपला हळूहळू कमी होत जातो त्या महिन्यामध्ये. आणि सुरुवातीला जेव्हा यूट्यूब चॅनल मी ओपन केलं तेव्हा जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मी शेअरही केले होते व्हॉट्सअपवरती नातेवाईकांना वगैरे की मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. तर त्यावेळेस माझा वॉच टाईम जास्त झालेला होता, जास्त लोक बघत होते. तर आणि आता कसं मध्ये गॅप पडत असल्यामुळे मग व्हिडिओला व्ह्यूज जरा कमी प्रमाणामध्ये यायला लागले. तसा माझा आधीचा वॉच टाईम घटत गेला आणि मग आता व्हिडिओ अपलोड करत असूनसुद्धा माझा बराचसा वॉच टाईम घटायला लागलेला होता, कमी होत गेलेला होता. 3700 वॉच टाईम माझा जानेवारीमध्ये कंप्लीट झालेला होता आणि तिथून पुढे मग माझा हळूहळू जसा वॉच टाईम कमी व्हायला लागला तर माझा वॉच टाईम 3400वरती येऊन गेला. आणि तेव्हा मात्र मला खूप जास्त वाईट वाटलं की अरे आपण हे तर काय करत आहोत आपलं अशाने, तर मग आपला पूर्ण वॉच टाईम कमी होऊन जाईल आणि मग नंतर आपण पुन्हा यूट्यूब चॅनल ओपन करावं लागेल का आपल्याला, किंवा एवढी मेहनत वाया जाईल का वर्षभराची, असं मनामध्ये कुठेतरी वाटायला लागलं. आणि तसं खूप टेन्शनही येतं आपल्याला. मला खूप जास्त टेन्शनही आलेलं होतं, कारण वर्षभर आपण मेहनत करतो आणि त्या गोष्टींचं फळ जर आपल्याला मिळत नसेल तर त्यावेळेस आपण जरा नाराज होऊन जातो. तर तेव्हा मग मी विचार केला की काहीतरी असा एखादा व्हिडिओ बनवावा की ज्याने खूप जास्त जण बघतील, व्हायरल होईल असा एखादा व्हिडिओ, काहीतरी थंबनेल वगैरे व्यवस्थित करून असे व्हिडिओ आपल्याला हटके जरा व्हिडिओ बनवावेच लागतील. तेव्हाच आपलं चॅनल जे आहे ते वॉच टाईम आपला जो आहे तो कंप्लीट होईल. तर मग मी मागे आपलं क्लिनिंगचा व्हिडिओ टाकलेला होता. देवघरातले देव जे आहेत ना ते कशाने क्लिनिंग करते किंवा कसं, त्याबद्दल मला बऱ्याचशा कमेंट होत्या की देव तू कशाने क्लिनिंग करते, ते जे धाराचं तू लिक्विड वापरते ते कसं वापरते काय. तर आणि नातेवाईकांमध्येही मला बऱ्याचशा पर्सनली मेसेज वगैरे किंवा फोन येत होते की कसं यूज करते. तर मग मी त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा ठरवलं की आपण हा एखादा डिटेलमध्येच व्हिडिओ बनवूया आणि शेअर करूयात, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेलही. रोजच्या डेली ब्लॉगमध्ये मी दाखवत होते तर इतकं जास्त काही कोणाला कळत नव्हतं. मग मी त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ माझा जरा जास्त व्हायरल झाला, म्हणजे खूप जास्त लोकांनी बघितला रोजच्यापेक्षा. त्याच्यामध्ये मला बराचसा वॉच टाईम भेटला. त्यानंतर मग मी परत क्लिनिंगचे व्हिडिओ टाकले. क्लिनिंगचे व्हिडिओ माझे बऱ्याचशा ताईंना आवडतात, खूप जास्त व्ह्यूज येतात माझ्या क्लिनिंगच्या व्हिडिओला. तर त्याच्यामध्येही माझा वॉच टाईम जो आहे तो कवर झाला. तिथून मग आम्ही महाकालच्या दर्शनासाठी गेलो.
महाकालच्या दर्शनासाठी ज्या वेळेस गेली तेव्हा माझा वॉच टाईम 3907 झालेला होता. इतकी आशा जास्त होती मला. तर त्यावेळेस असं वाटत होतं की महाकालच्या नगरीमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. खूप जास्त आशा होती मला. त्या दिवशी माझं चॅनल काही मॉनिटाईज झालं नाही. जो काही एरिया होता माझा 4000 वॉच टाईमचा तो काही कंप्लीट झाला नाही त्या दिवशीही. मग दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी गेलो. तेव्हाही खूप जास्त वाटत होतं, कारण आम्ही बरोबर आपला जो वॉच टाईम आहे ना तो रोजच्या रोज आपला 3 वाजेला चेंज होत असतो. दुपारचे 3 वाजले की मग वॉच टाईम आपण चेक करून घेऊ शकतो. तो आपल्याला अर्निंगचं बटन दाबलं की त्याच्यामध्ये तो दिसत असतो. तर तेव्हा आम्ही मंदिरामध्ये बरोबर आम्ही 2:30 ते 3च्या दरम्यान होतो. त्यावेळेस मी ओपन करून बघितलं तेव्हाही माझा वॉच टाईम कंप्लीट झालेला नव्हता. तेव्हा 50 तास माझे लास्टचे राहिलेले होते कंप्लीट होण्यासाठी. मग परत म्हटलं जाऊ दे, असू दे, नाही झाला तर. पण एकाच गोष्टीची खंत होती की आता इथून पुढे कमी नको व्हायला, घटायला नको. होईल हळूहळू पण कमी नको व्हायला. मायनसमध्ये जेव्हा जातो त्यावेळेस जास्त वाईट वाटतं. तर तीच एक मनामध्ये धास्ती होती, एक वाटत होतं की कमी नको व्हायला. मग परत दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग 11 वाजेला आम्ही सकाळी घरी आलो असणार आणि त्यानंतर मग जेव्हा 3 वाजेला मी बघितलं माझं याच्यावरती अर्निंगचं बटन दाबून YT स्टुडिओमध्ये, तर तिथे माझा वॉच टाईम कंप्लीट झालेला होता. सगळी प्रोसिजर कंप्लीट झालेली होती. आपलं 3000 वॉच टाईम कंप्लीट झाल्यानंतर आपली नाव वगैरे जे काही आपल्याला डिटेल त्याच्यामध्ये भरायचे असते ते कंप्लीट माझी झालेली होती आधी करून. फक्त हे जो क्रायटेरिया आहे 4000 वॉच टाईमचा तेवढा माझा कंप्लीट करायचा राहिलेला होता. तर घरी आल्या आल्या माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं होतं त्या दिवशीच. हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे किंवा भगवंताचा आशीर्वाद असेल तरच शक्य आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळे शक्य आहे. कारण 4000 वॉच टाईम कंप्लीट करणं आपल्यासारख्याकडून हे खूप जास्त मोठी गोष्ट आहे. नवीन यूट्यूबरसाठी तरी खूप जास्त मोठी गोष्ट असते 4000 वॉच टाईम कंप्लीट करून घेणं. ज्यांच्या ओळखी आहेत, आधीपासून कोणीतरी ओळखीचं आहे, कोणीतरी सांगेल, त्यांच्यासाठी काही एवढं कठीण नाही आहे. त्यांचं काहींचं 1 महिन्यातही होऊन जातं, काहींचं 2-3 महिन्यात होऊन जातं, तर काहींना 1 वर्ष लागतं, काहींना 1 वर्षाचा जास्त लागतं माझ्यासारखंच. काहींचं होतही नाही, काहींना परत आपल्याला यूट्यूब चॅनल ओपन करावं लागतं, असंही होतं. तर हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी, त्यामुळेच हे सगळं माझं 4000 वॉच टाईम कंप्लीट झालेलं आहे. 1000 सबस्क्रायबरही कंप्लीट झालेला आहे आणि इथून पुढे जे काही होईल, जसं प्रोसिजर होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील. तर इथून पुढचे असेच माझे रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या अशाच एका नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.